चमचमीत असं पालकाचं गरगट बनवण्यासाठी इथं मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे। चिरतानाच तो बारीक चिरायचा म्हणजे गठ्ठला नाही तरी चालतो। तर कुकरमध्ये आपल्याला हा घालून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी तूर डाळ घालून घ्यायची आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आणि इथं मी एक टोमॅटोची बारीक चिरून घेतलेला आहे, तोही त्याच्यामध्ये घालून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास होईल इतकं पाणी घालून हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। जास्त पण पाणी घालू नका, पालकाला भरपूर असं पाणी सुटतं, त्यामुळे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं तरी बास होतं। आता ह्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर कुकर थंड झाला की हे बघा मस्त असा पालक शिजलेला आहे। चमच्यानेच तो अशा पद्धतीने घटलून घ्यायचा। आता ज्यामध्ये आपण गरगट बनवणार आहे ती एक कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 3 चमचे तेल गरम करायचं। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं। ते व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत। ह्याच्यामध्येच आपल्याला चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि चवीनुसार आपल्याला कांदा लसूण मसाला चटणी घालून घ्यायची आहे। हे 2 मिनिटं परतवून घ्यायचं आणि लगेच ह्याच्यामध्ये शिजवलेला पालक घालून घ्यायचा। आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून घ्यायचं। जास्त पण पातळ आपल्याला गरगट बनवायचं नाही। आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। मीठ आधी टाकलेलं नव्हतं कारण अंदाज येत नाही, त्यामुळे नंतर मीठ टाकायचं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। ह्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1 चमचाभर टाकून घ्यायचा, त्याचबरोबर कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा किती छान कलर आलेला आहे गरगटला आणि खायला तर खूप छान लागतं आणि एका उकळीत हे गरगट तयार होतं। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।